काम करा। आणखी एक महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये गणेश गीते आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत। गणेश गीते अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्याशी चर्चा केली होती आणि आता गणेश गीते आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल? गणेश गीते आता अर्ज माघारी घेण्यासाठी निघाल्याचं कळतंय। आपण बघतोय की या ठिकाणी गणेश गीते आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत। गणेश गीते हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। दुसरीकडे त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते हे मात्र अद्यापही नॉट रिचेबल आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सस्पेन्स अद्यापही कायम आहे। गणेश गीते यांनी जरी उमेदवारी अर्ज मागे घेतला तरी त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते हे अद्याप नॉट रिचेबल असल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारासमोरची डोकेदुखी जी आहे ती अद्यापही कायम आहे। शिवसेनेसमोर हे एक मोठं आव्हान असणार आहे, कारण गणेश गीते जरी माघार घेत असले तरी गोकुळ गीते यांची वैयक्तिक ताकद बघता अनेक नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर जर गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी ही एक अत्यंत अवघड अशा पद्धतीची निवडणूक असू शकते। अवघे अर्धा तासाची वेळ जी आहे ती शिल्लक राहिलेली आहे। गणेश गीते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आता या ठिकाणी ते उमेदवारी अर्ज आपला मागे घेण्याच्या तयारीत आहेत। मात्र त्यांचे जे बंधू आहेत ते अद्यापही नॉट रिचेबल असल्या कारणाने नाशिकच्या विधान परिषद निवडणुकांचा सस्पेन्स जो आहे तो अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर सुद्धा कायम असल्याचं बघायला मिळत आहे। अर्धा तासाची वेळ शिल्लक आहे, मात्र तरी सुद्धा हा सस्पेन्स जो आहे नाशिक मधला तो कायम आहे। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।